पुणे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। ज्या बापानं लेकरांचं रक्षण करायला हवं होतं, तोच बाप त्यांच्या मृत्यूचा सौदागर बनला। पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका नराधम पित्यानं आपल्या 2 चिमुरड्यांना निर्जन जंगलात नेलं आणि तिथे जे घडलं ते ऐकून तुमचंही काळजाचं पाणी होईल। ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात घडली आहे। आरोपीचं नाव सागर शिंदे असं असून तो मोशी येथील रहिवासी आहे। 6 महिन्यांपूर्वी सागरची पत्नी घर सोडून गेली होती, तेव्हापासून तो मानसिक तणावात होता। याच चिडचिडीतून त्यानं आपल्या 2 निष्पाप मुलांचा बळी घेण्याचं ठरवलं। सागरनं 5 वर्षाचा मुलगा आर्यन आणि 3.5 वर्षांची मुलगी हर्षदा यांना फिरायला नेतो असं खोटं सांगून घराबाहेर काढलं। तो त्यांना पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या संतवाडीच्या निर्जन जंगलात घेऊन गेला। जंगलात नेऊन त्यानं प्रथम आर्यनचा गळा दाबला। मुलगा निश्चित पडल्यावर तो मेला असं समजून सागरनं त्याला तिथे सोडून दिलं। त्यानंतर त्यानं 3.5 वर्षाच्या चिमुरड्या हर्षदाचा गळा आवळून तिचा निर्गुण खून केला। जंगल परिसरात आर्यन हा मुलगा बेवारस आणि जखमी अवस्थेत सापडल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासात संशयास्पद हालचाली करणाऱ्या सागर शिंदेला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला। त्यानं दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी चिमुरड्या हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। सध्या आरोपी सागर शिंदे पोलिसांच्या कोठडीत आहे। पत्नीवरचा राग पोटच्या मुलांवर काढणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा होणार का, हा प्रश्न आता विचारला जातोय। या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय।